नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। ओके, सो आज आपण आहोत उल्हासनगर मध्ये। भाई साहब, केवढा लांब आहे उल्हासनगर। मी लिटरली दादर स्टेशनवर बसून आहे ना ट्रेन साठी कंटाळलो होतो, पण जे डेली येणार आहेत त्यांना परफेक्ट टायमिंग माहिती आहे, पण माझी हालत खराब झाली होती, ट्रेन भेटत नव्हती। कारण स्लो ट्रेननी मला जायचं नव्हतं, कारण खूप स्टेशन्स आहेत भाई। पण आता तुम्हाला त्याच्यावर कमेंट करायचं नाहीये, तुम्हाला आपण जो अख्खा ब्लॉग बनवतोय त्याच्यावर कमेंट करायचे। तो आज मी आलो उल्हासनगर मध्ये परत एकदा फूड ब्लॉग करण्यासाठी। स्पेशली मी उल्हासनगर का आज निवडलंय, कारण उल्हासनगर मध्ये माझा मित्र आहे जो की नितेश म्हणून, ज्याला तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल। तो नितेश आलेला आहे, सो तो इथेच राहतो। तर तो म्हटला की मंदार ये, मी दाखवतो तुला फूड, आपण इकडे फूड ब्लॉग करूया। सो आज नितेश आपल्याला पूर्ण फिरवणार आहे। हे कोणता आहे? 2-3 क्या बोलते? उल्हासनगर गोल मैदान एरिया। हा, अरे गोल मैदान वगैरे तुम्हाला माहिती असेल जे कोण उल्हासनगर मधून असतील, सो ते आपण फिरणार आहोत। आणि मला इंस्टाग्राम वरती पण बऱ्याच प्रेक्षकांनी आपले सजेशन दिलेले आहेत की दाल पकवान, बटर पापडी वगैरे अशा सगळ्या गोष्टी मला सांगितल्या गेलेल्या आहेत। सो बघूया, दाल पकवान तर आपलं हुकलेलं आहे, कारण ते सकाळी ते टायमानुसार कितना टाइम बघितलं ब्रेकफास्ट 12-1 वाजता, आणि मी इकडे पोचलो 2:30-3 वाजता। सो लेट्स गो, बघूया आपण आता उल्हासनगर मध्ये काय धमाल करतोय। पौर्णिमा पण आहे, पौर्णिमा नितेशची वाईफ आहे, हे दोघं हस्बंड वाईफ आहे। भाई आज क्या क्या खिलवाएगा? ये लोग पूर्ण स्ट्रीट फिरतच असतात, काय ना काय खात असतात। तो बघूया, ट्राय करने वाले हैं किशोर पैटिस। हे किशोर पॅटीस पण आपल्याला सजेशन दिलेलं आहे। तो आता नितेश घेऊन चाललाय आपल्याला किशोर पॅटीस जवळ, तर बघूया कसं लागतंय, काय लागतंय। वो चाट का प्रकार रहता है क्या? नहीं, किशोर पैटिस एक तरीके का है ना, चना होता है और आलू का कटलेट होता है। जो चाट का प्रकार है वो कुछ इसके बाद वाला जाएंगे चाट का प्रकार। लेट्स सी, बघूया आपण। आता आपण आहोत किशोर पॅटीस जवळ, आपण ऑर्डर केलेलं आहे छोले पॅटीस। आता हे तर आपण टेस्ट करणार आहे, पण तुम्ही बघितली ते गर्दी किती आहे, म्हणजे गर्दीवरून अंदाजा लावू शकतो की ह्या गोष्टीचे लोक किती क्रेझी आहे। याच्यामध्ये बघा अख्खाच्या अख्खा पॅटीस टाकलेला आहे आणि खूप हेवी पॅटीस आहे। सोबत हे छोले आहेत, तिखट चटणी टाकलेली आहे, गोड चटणी टाकलेली आहे, कांदा पण आहे याच्यामध्ये। सो आपण ट्राय करून बघूया। फर्स्ट बाईट घेतोय मी विथ छोले। गरम आहे, टेस्ट आहे मित्रांनो, टेस्ट आहे, म्हणून इकडे फॅन्स आहेत सगळे। बघा ना, सगळीकडे छोले कुलचेच चालू आहे, काय बोलते उसको, छोले पॅटीस ही चालू आहे सगळीकडे। सोबत पाव पण आहे, पाव पण घेऊ शकतो। मला वाटतं पावासोबत खाण्यापेक्षा आपण असंच खाल्लेलं खूप भारी लागतं। पावासोबत जेव्हा खातो ना, ते पूर्ण रस पावामध्ये होऊन जातो आणि ते पूर्ण सुकं होऊन जातं। पण जर तुम्हाला प्रॉपर जर ह्याची चव बघायची असेल ना, तर मी सजेस्ट करेन फक्त हेच खा तुम्ही, पाव वगैरे नका घेऊ। पण भूक भागवायची असेल तर पाव घ्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यासोबत आपल्याला अनलिमिटेड रस वगैरे मिळतं, ते छोले वगैरे। टेस्ट मस्त आहे भाई, जबरदस्त। थँक्यू सो मच गाईज, तुम्ही हे सजेस्ट केलं। आणि नितेशने पण सांगितलं मला की हे खाऊया आपण, कारण ते लोक येतच असतात ना इकडे, हे इकडेच राहतात बाजूला। सो इथे आपण एक गुलाबजामुन ऑर्डर केलेला आहे, जो की नितेश आणि पौर्णिमा मला बोलली की खाऊन बघ म्हणून। सो त्यांच्या रिकमेंडेशन नुसार आपण करतोय विषय। आणि हा मावा गुलाबजामुन आहे। गुलाबजामुन तुम्हाला पण माहिती आहे, असं पण आपल्याला घरात बंद झालेलं आहे। हे सगळा मावा आहे आतमध्ये, गरम आहे मेन म्हणजे। मन प्रफुल्लित हो गेलाय दोस्तो, भारी आहे, टेस्टला छानच लागणार गुलाबजामुन म्हटल्यावर। सो इकडे आलात तर याच्यासोबत गुलाबजामुन पण एक ट्राय करू शकता तुम्ही। आपण आता घेतलेलं आहे बटर पापडी, ज्याच्यामध्ये 3 प्रकारच्या चटण्या आहेत, आंबट, गोड आणि तिखट। आणि ते वरतून कांदा टाकलेला आहे, थोडासा चाट पण आहे, तुम्ही बघाल तर थोडासा चाट पण आहे कांद्यावरती। आणि पापडी आहे, ही पापडी आहे वेगळी, प्लस हे फरसाण पण वेगळं टाकलंय, बटाटा पण टाकलेला आहे। बटर पापडी मी नाव ऐकलं होतं ना, मला वाटलं आपण जो बटर खातो ना, पावाला लावतो तो बटर असेल। हे चायवाला बटर आहे, चाय के साथ मैत्री आहे ना उसकी, वो वाला बटर आहे। बट छान आहे, नवीन कॉन्सेप्ट काहीतरी बघायला मिळाला आपल्याला फर्स्ट टाइम उल्हासनगर मध्ये। अजून काय काय बघायला मिळालं ते नाही माहिती। तुम्ही बघाल ना, पूर्ण चटणी त्या बटर मध्ये एकदम मुरलेली आहे। सो बटर पण तो आता एकदम नरम झाला, आपण खाऊन बघूया। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मस्त
मस्त एक पाणीपुरी सारखा टेक्स्चर आहे, बट युनिकनेस आहे की त्याच्यामध्ये फरसाण पापडी ते सगळं आणि बटर युनिक है। मेन तो शायद चाय और दूध के साथ बटर की बनती है ना, वो बटर यहाँ पे बटर ने जॉब चेंज किया लगता है, पण कडक। बाकी तुम्ही जर खायला गेलात ना एक ही साथ में नहीं आएगा, एक चमचे में सगळं वेगवेगळं खावं लागेल। छान आहे। असे पदार्थ आपले टेस्ट केले पाहिजे, तर नवीन नवीन पदार्थ आपल्या डिक्शनरी मध्ये ऍड होतील। बटर उचलायला गेलो ना असं झालेलं आहे सध्या हा बटर, त्याच्यामध्ये पाणी मुरायला जास्त वेळ नाही लागणार आहे। बघा बटरची परिस्थिती बघा कशी झालेली आहे, एकदम नरम झालेलं आहे। आणि तुम्ही बघाल ना कंटिन्यू आतमध्ये बटाटा सोल कांदा काप हे सगळं काम चालू आहे। आता आपल्याला त्याने एक वेगळा शॉट दिलेला आहे, त्याच्यामध्ये गोड चटणी आहे, आंबट चटणी, तिखट चटणी पण आणि अजून काहीतरी असेल ते बघूया। त्याच्यामध्ये जिरा पण आहे, मेबी जिराची पण टेस्ट येते। ओके सो हे तुम्ही आता बघितलं, आपण आता चाट खाल्ला, खूप सुंदर होता, युनिक काहीतरी होती आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला ट्राय करायलाच पाहिजे। त्यातली एक गोष्ट आज मी पहिल्यांदा बटर चाट काय असतो ते अनुभवलं, पण खूप छान होतं। फक्त एवढंच आहे की त्या बटरचा जो कुरकुरेतपणा आहे ना तो लवकर निघून जातो आणि त्याची जी हातगाडी आहे ती पण एकदम जुन्या टाईपची आहे, म्हणजे नवीन हातगाड्या असतात ना तशा नाही, एकदम जुनी। आता आपल्या जस्ट बाजूला गोल मैदान आहे, ठीक आहे, आणि त्या गोल मैदानाच्या आपण जस्ट सरळ सरळ चालत चाललेलो आहे, कारण आता आपल्याला तिसरा पदार्थ टेस्ट करायचा है, जो कि बादशाह क्या बादशाह एक तरीके का डिश है। अच्छा, मेरे को लगा बादशाह दुकान का नाम है। तर आपण एक बादशाह म्हणून एक डिश आहे, सो ती आपण आता टेस्ट करणार आहे। हा येणार नक्कीच। मित्रांनो आता आपण खाण्यासाठी भटकतोय वेगवेगळ्या जागेवरती, बट मागे थोडासा शॉपिंग केलेलं आहे मी, 2 शर्ट्स घेतलेले आहेत। सो हे कसं वाटतंय जरा सांगा, आणि मला पण जरा असं रिफ्रेशमेंट आली आहे माझ्या लाईफ मध्ये असं मला वाटतंय। आणि मी विचार केला होता की इकडे आलोय तर घेणार आहे, कारण नितेश मला बोलला आमच्या इकडे खूप सारं शॉपिंग होते आणि नशिबाने चांगलं शर्ट मिळालं, मस्त नितेशची चॉईस आहे बाय द वे। हा नितेश बोलला की घेऊन टाक, तर घेऊन टाकलंय। आता आपण आलोय आपल्या तिसऱ्या स्टॉल वरती, म्हणजे नीलम फास्ट फूड, चीज वडापाव, वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस मिळतात। सो आता आपल्याकडे आलेलं आहे हे काय बादशाह, हा याला बादशाह बोलतात। बाकी आतमध्ये मटेरियल काय ते मी तुम्हाला सांगेन, बट खूप गरम आहे, हे यांची आवडती डिश आहे, आज त्यांनी आणलंय मला इकडे। बघा इथे भाई भरून भरून दिले अक्का। या डिशचं नाव खरं तर बादशाह आहे, पण ज्या वेळेला या बादशाहने मला बादशाह बद्दल सांगितलं ना तर मला शाहरुख खानचा बादशाह आठवला, पण हा वेगळाच बादशाह आहे। युजली अशी काही नावं नसतात बादशाह वगैरे, पण आज आपण बादशाह खाऊन बघूया। बादशाह बॉम्बेच निघालं ना तुम्हाला पण येऊन इथे खायचं। इथं तुम्ही बघितलं ना ब्रेड आहे वरतून, बाकी इथं काही कळत नाही आतमध्ये नक्की काय विषय, हा बटाट्याचा विषय आतमध्ये, टेस्ट करून बघूया। शेजवान चटणी वरतून टाकली मगाशी, बाकी चीज वगैरे आहे, आपण जसं चायनीज कटलेस ते तशा पद्धतीचं आहे। याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण जी फिलिंग आहे ना ती पूर्ण तंदुरी टाईप बनवलेली, चीज मेयोनीज वगैरे टाकलंय ना, फुल्ली लोडेड आहे। आपण आता इकडचं जस्ट बादशाह खाल्लं आणि भाई इथे बघितलं ना तर लोक गाड्या बिड्या घेऊन येतात आहेत वन साइड एकदम, म्हणजे टेस्ट आहे, कुछ तो बात है इसलिए लोग आ रहे यहाँ पे, ठीक है। हे बघा इकडे तुम्ही पण इथे नक्की या, मी लोकेशन वगैरे प्रॉपर देईनच तुम्हाला। आता आपण जवळजवळ 3 डिशेस ट्राय केल्या, त्या खूपच छान होत्या। सो आता आपण नेक्स्ट आलोय म्हणजे 4थी डिश ट्राय करायला। कुमार मटन हाऊस मध्ये आपण कीमा पैटीज ट्राय करायला आलेलो आहे। आप लोग तो यहाँ पे आते हो ना, हे लोक इकडे येतात, खातात, पार्सल पण घेऊन जातात। हा कीमा पॅटीस आपल्याकडे आलेला आहे, वरचा जो आहे ना बारीक बारीक दिसतोय बघा आपल्याला, ते मटन कीमा आहे, तो आपण ट्राय करूया। सोबत तांदळाची भाकरी दिलेली आहे त्यांनी, चांगलं आहे, जास्त तिखट पण नाहीये, म्हणजे ज्यांना तिखट जास्त जमत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, बट थोडासा ऑइली आहे, ते कमी असायला पाहिजे। आपण आता त्या पॅटीस सोबत खाऊन बघूया। तो आतमध्ये घेणार आहे विथ ही ग्रेव्ही, पॅटीसचा क्रंचीनेस पण आहे आजूबाजूने, बाकी छान आहे। किमा आहे, किमा तर सगळ्यांचा आवडताच आहे, स्पेशली मटन किमा म्हटल्यावर सगळ्यांचा आवडताच असतो। ते एक टाइम ट्राय करायला काही विषय नाहीये, खूप छान आहे आणि पोट भरेल। हे जे पॅटीस आहे ते बटाट्याचा आणि सोयाचा आहे, असं मिक्स आहे। तो हा सगळा मेन्यू आहे तुम्ही बघताय। तो इकडे रविवार, शुक्रवार आणि बुधवार हे 3 जे आपले चिकन मच्छी खाण्याचे जे वार असतात त्यावेळेला इथे तुम्हाला भेजा फ्राय, भेजा मसाला पण मिळेल, परत बिर्याणी पण असते, चिकन बिर्याणी वगैरे। अदरवाईज इथे नसतं, फक्त वारालाच असतं।
इथे तुम्ही ट्राय करू शकता, हे पण ट्राय करा। आणि याच्यासोबत तुम्ही पाव पण खाऊ शकता, कीमा के साथ पाव अच्छा लगता है। कीमा का पाव अच्छा। मैं फर्स्ट टाइम खाया था ना, मेरे जीजू के साथ खाया था, होटल में खाया था भाई क्या, लेकिन वो चिकन कीमा था मेरे ख्याल से। ओके, आता आपण मस्तपैकी ते कीमाचा विषय केला, सुरुवातीपासून तिखट आंबट खातच आलेलो आहे। सो आता काहीतरी गोड खायचं। आता आपण आलोय दयालू मध्ये, सो हे पण आपल्याला एक रिकमेंडेशन दिलं होतं, सो जाऊया आणि बघूया। तुम लोग खाते हो क्या यहाँ पे? इनकी मम्मी का ये फेवरेट है यहाँ का। हाँ क्या, नितेश के मम्मी का फेवरेट फलूदा और खरवस। चाले भाई, इथे खरवस पण मिळतो। खरवस में 4 फ्लेवर्स है, ये व्हाइट तो नॉर्मल है, हाँ। ये स्ट्रॉबेरी, चॉकलेट, मैंगो। कौन सा लूं? हे बघा इथे खरवस आहे, आपण मिक्स घेऊया। हा खरवस घेतलेला आहे आपण, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, हे चॉकलेट फ्लेवर आहे आणि मँगो फ्लेवर आहे। आपण सगळ्यात पहिले चॉकलेट बघूया ट्राय करून। चांगली आहे टेस्ट वाइज, जास्त गोड नाही आहे, बट एक आहे की म्हणजे खरवस बोले तो कैसा थोडा बोलावा पाहिजे त्याला, हे सुका आहे थोडासा, ठीक आहे। हे मला वाटतं नाही खाल्लं तरी चालेल। आपण जो खरवस खातो ना तो कसा एकदम त्याला ओलेपणा असतो, म्हणजे असा खूप असा एकदम मौसूत असतो, हा थोडासा कडक आहे। नितेशनी मला सांगितलं की हा सिंधी लोक, म्हणजे आमचे जे सिंधी लोक आहेत सो त्यांच्यामध्ये अशा टाईपचा खरवस बनतो। ओके, आता आपण जे खाल्लं ना खरवस, कारण बोलताना खरवसच बोलतात मग ते देतात, सो खरवसच होता तो एक, पण थोडा वेगळा टाईपचा खरवस होता। तर इथे आता फालुदा पण मिळतोय, सो फालुदा पण आपण ट्राय करूया। मला रॉयल म्हणून एक काहीतरी आहे, रॉयल आईस्क्रीम म्हणून सांगितलं होतं, पण आता आम्ही जिथे आहोत ना तिथून खूप लांब आहे ते, सो म्हटलं की इथे आपण ट्राय करूया। एक्सेप्टेशन्स तर नाही ठेवल्या तिकडे, पण बघूया। मी त्यांना विचारलं तर ते ही रबडी आहे, मावा नाही आहे, पण युजली रबडी वेगळी असते, हमारे इधर वो थोडा ब्राउनिश टाइप रहता। इथे बघता इथे कुल्फी पण टाकलेली आहे, हां कुल्फी पण त्यांनी कट करून टाकलेली आहे। ॲक्च्युली खूप भरलेलं आहे, एकदम भरभक्कम गच्च भरलेलं आहे। ते बाऊलच बघा ना, आता कुठे खाली हात मारून मला आईस्क्रीम भेटलेलं आहे। हे ट्राय केला पाहिजे मित्रांनो, दयालूमध्ये एकदम दया दाखवली याच्यावर। मित्रांनो आता आपण हे दयालूच्या इथे आपण ते फालुदा खाल्ला, जो की एकदम भरभक्कम होता, खूप छान होता, टेस्टी होता, म्हणजे एक्सेप्टेशन्स तर नव्हत्या दयालूकडून, पण फालुदा इथे तुम्ही खायला पाहिजे असं मला वाटतं, खूप छान आहे टेस्ट। नितेश आणि पौर्णिमा या दोघांनी आज आपल्याला जवळजवळ उल्हासनगर फिरवलेलं आहे। बहुत कम चीजें खाई, 4-5 चीजेही खाई। मला पण त्यांनी सांगितलं की आम्ही जे खातो ते पण खाऊन बघ, काही यांनी खाल्लेलं आहे, काही तुम्ही खाल्लेलं आहे, असं दोघांचं मिळून आपण ट्राय केलेलं आहे। सो जाऊया आता आपण